नमस्कार, मी वैष्णवी. आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. गेल्या 2 तबला लेसनमध्ये आपण केरवा या तालातील धान तित्ता तान दित्ता या लग्गीचे व्हेरिएशन पाहिले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच लग्गीचे अजून एक व्हेरिएशन पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या लग्गीचे धातीन ताडा तातीन ताडा या लग्गीप्रमाणेच वेगवेगळे व्हेरिएशन्स होतात. तर ज्याप्रमाणे आपण धातीन ताडा तातीन ताडामध्ये एक व्हेरिएशन पाहिलं त्या अशा पद्धतीने त्याचप्रमाणे धान तित्ता तान दित्ता या लग्गीचे व्हेरिएशन आपण त्या डग्ग्याचा साऊंड त्याप्रमाणे काढून त्याच ठेवणीत ही लग्गी वाजवणार आहोत. ते अशा पद्धतीने अशा पद्धतीने. तर यामध्ये आता डग्ग्याच्या थोड्या जागा अशा पद्धतीने ऍड होतात की निकष सांगणं थोडंसं अक्षर त्यामध्ये कन्फ्युजिंग वाटू शकतं. म्हणजे सुरुवातीचं जे धान तित्ता आहे त्या धान तित्ता या 4ही अक्षरांच्या वेळेस आपल्याला इथे डग्गा वाजवायचा आहे. म्हणजेच ते कसं होईल, धा ध न च्या ऐवजी आपल्याला इथे न वाजवताना सुद्धा डग्गा वाजवायचा आहे. ती आपण ज्यावेळी आपण चुपकी वाजवतो त्यावेळी सुद्धा आपल्याला धी वाजवायचा आहे. म्हणजे तबल्यावर फक्त तबल्यावर वाजवल्यावर तो ती होतो आणि डग्गा तिथे सोबत जर वाजवलं तर तो धी होतो आणि धा वाजवायचा आहे. म्हणजे धा ध धी धा अशा पद्धतीने आपण म्हणूया. तर सुरुवातीचे पहिली 4 अक्षर अशा पद्धतीने काय करायचंय, पहिला जो सुरुवातीचा 10 आहे तो आपल्याला नॉर्मल वाजवायचा आहे 10 आणि त्यानंतर न वाजवताना घिसारा द्यायचा आहे डग्ग्यावर अशा पद्धतीने. आणि पुन्हा ती वाजवताना पुन्हा डग्ग्यावर घे नॉर्मल वाजवायचा आहे अशा पद्धतीने. म्हणजेच धा न धी आणि पुन्हा 10 वाजवताना घिसारा द्यायचा आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने धा नॉर्मल, न वाजवताना घिसारा द्यायचा डग्ग्यावर, पुन्हा ती वाजवताना नॉर्मल घे डग्ग्यावर आणि 10 वाजवताना घिसारा. अशा पद्धतीने. आणि लास्टची जी शेवटची अक्षर आहेत 4 ती 10 वाजवायचं आहे. त्यानंतर न वाजवताना आपल्याला इथे डग्ग्यावर टिचकी द्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने. आणि लास्टला तित्ता वाजवायचं फक्त. म्हणजे धान धित्ता धान इथे टिचकी द्यायची आणि तित्ता हा मोकळा जाईल फक्त तबल्यावर नॉर्मल. इथे डग्ग्यावर काहीच वाजवायचं नाही. तित्ता म्हणजे धान धित्ता धान तित्ता धान धित्ता धान. इथे न वाजवताना टिचकी वाजवायचं लक्षात ठेवा. म्हणजे डग्ग्यावर हा साऊंड कसा येतो, अशा पद्धतीने. आणि इकडे दोन्ही साऊंड आता ऍड करू एकमेकांमध्ये. अशा पद्धतीने. पुन्हा एकदा स्लो करून दाखवते. अशा पद्धतीने. आता यात मला तुम्हाला एक सांगायचंय की जेव्हा आपण डग्ग्यावर सलग जेव्हा साऊंड वाजवायचे असतात त्यावेळी आपण तर्जनीचा वापर करत असतो. पण इथे काय करायचं, तुम्हाला या दोन्ही बोटांनीच पूर्ण बोल वाजवायचा अशा पद्धतीने. टिचकीच्या ऐवजी तुम्ही थाप सुद्धा देऊ शकता. यामुळे काय होतं, तर याचा जो फोर्स आहे हा सिंगल बोटाचा जो नाद आहे तो एकदम नाजूक निघतो. परंतु इथे आपल्याला एकदम ताकद लावून जोरकस पद्धतीने असा घिसारा द्यायचा असल्यामुळे
तुम्ही जर ह्या 2 बोटांनी, तर्जनीच्या ऐवजी जर ह्या 2 बोटांनी वाजवलं तर तो ती गुपकी त्या पद्धतीने निघेल, तो घिसारा त्या पद्धतीने निघेल आणि बोल हा जो ही जी लग्गी आहे ती ऐकायला छान वाटेल अशा पद्धतीने. थाप कशी देऊ शकता. अशा पद्धतीने. पण मी जसं सांगितलं तसं सुगम संगीतात आपण टिचकीचा वापर जास्त करतो आणि थाप्यापेक्षा जर ह्या लग्गीमध्ये तुम्ही टिचकी जर दिली तर तो गोडवा आणि त्यात जो एक त्याची जी नजाकत आहे ती तशीच टिकून राहते किंवा त्याला ती नजाकत टिचकीमुळे येते अशा पद्धतीने. अशा पद्धतीने. आणि इथं मागे पण मी सांगितलंय त्याचप्रमाणे ह्या लेसन मध्ये सुद्धा सांगते की चुपकी ही खूप महत्वाची आहे ह्या लग्ग्यांमध्ये वाजवताना. सेम ताना तित्ताच वाजते, फक्त डग्ग्यामध्ये आपले व्हेरिएशन्स होतात. बेसिक बोल ताना तित्ता तुम्हाला इथे तबल्यावर ताना तित्ताच वाजवायचंय. अशा पद्धतीने. तर अतिशय छान अशी ही लग्गी आहे आणि गवळणची साथ करत असताना तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही या लग्गीचा वापर तुमच्या सोयीप्रमाणे, तुमच्या प्रतिभेप्रमाणे किंवा तुमच्या समजेप्रमाणे, तुम्हाला जेवढी समज आहे त्या समजेप्रमाणे तुम्ही या लग्गीचा तिथे वापर करू शकता. अतिशय गोड अशी ही लग्गी आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करून ही लग्गी नक्की बसवा. जर तुम्हाला यात काही समजलं नसेल, थोडंसं मी माझ्याकडून फास्ट झालं असेल, मी माझ्या परीने जेवढं मला समजवता येईल तशा पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावर रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. काही छोट्या गोष्टी असतील, डिटेल्स असतील, डिटेलमध्ये अजून जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला ते कमेंटद्वारे कळू शकता. मी त्यावर मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच लग्गीच्या पुढच्या व्हेरिएशन सोबत. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.